नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या जीवनातील काही गोष्टी आपण गुप्त ठेवल्या नाहीत तर आपल्याला अपयश निश्चित आहे। खरंच 80% लोक त्यांची ध्येय जाहीर करून अपयशी होतात। चाणक्य सांगतात की काही गोष्टींना गुप्त ठेवलं पाहिजे तरच तुम्हाला यश मिळू शकते। मित्रांनो, या व्हिडिओ मधून आज आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच इतरांना सांगू नयेत। या गोष्टी जर तुम्ही गुप्त ठेवल्या तर तुमच्या यशात प्रचंड वाढ होऊ शकते। मित्रांनो, चाणक्य ज्यांनी आपल्या शहाणपणाने अनेक राजांना मार्गदर्शन केलं, त्यांची शिकवण आजही आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही शिकवते। ते सांगतात काही गोष्टी पुरुषांनी कधीच कोणाला सांगू नयेत। चला तर मग जाणून घेऊयात त्या 4 कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या का सांगू नयेत, कारण हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात फार मोठा फरक आणू शकतो। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राइब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी मोटिवेट करत असतो। नंबर 1, आपले ध्येय। मित्रांनो, ध्येय नेहमी गुप्त ठेवावं असं चाणक्य सुचवतात, कारण आपलं ध्येय जर आपण इतरांना सांगितलं तर अनेकदा आपल्याला नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात, ज्या आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात। उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही प्रचंड उत्साहाने तुमचे ध्येय मित्रांना सांगता आणि त्यांची प्रतिक्रिया हे शक्यच नाही किंवा तू हे कसं साध्य करणार अशीच असते। अशी प्रतिक्रिया तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकतात आणि तुमच्या प्रयत्नांवर विपरीत परिणामही करू शकतात। मित्रांनो, बहुतांशी लोकांचे सल्ले किंवा मते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आणि मर्यादांवर आधारित असतात, त्यामुळे त्यांना काही गोष्टी अशक्य वाटू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या तुम्हाला देखील अशक्य आहेत। लोकांच्या या नकारात्मक विचारसरणीमुळे तुमचं ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात वेगवेगळे अडथळे तयार होऊ शकतात। म्हणून चाणक्य सांगतात, तुमचे ध्येय गुप्त ठेवा, त्यावर शांतपणे काम करत राहा। यशस्वी झाल्यावर ते जगाला कळू द्या। तुमची ध्येय गुप्त ठेवल्यामुळे तुम्हाला फोकस करण्यासाठी आणि ध्येयाकडे अधिक एकाग्रतेने काम करण्याची संधी मिळते। बाहेरच्या लोकांच्या नकारात्मक सल्ल्यापासून दूर राहून तुमचा आत्मविश्वास कायम ठेवता येतो। मित्रांनो, आत्मविश्वास हा यशाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तो टिकवण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही हे कसं साध्य केलं, त्यावेळी त्यांना तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा खरा अर्थ समजेल। तुम्ही स्वतःचं यश प्रगट केल्यावर लोक तुमचं कौतुक करतील आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रवासाची खरी किंमत कळेल। नंबर 2, आपली आर्थिक समस्या। मित्रांनो, चाणक्य सुचवतात की कधीही आपली आर्थिक समस्या उघडी करू नका, कारण त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। आर्थिक अडचणी ह्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असतात, पण त्या उघडपणे बोलणं किंवा त्याबद्दल इतरांशी चर्चा करणं कधीच योग्य नसतं। अनेकदा आपण मित्र, कुटुंब आणि जवळच्या लोकांशी आपल्या समस्या शेअर करत असतो, अपेक्षा ठेवतो की ते आपल्याला काहीतरी मदत करतील किंवा सहानुभूती देतील, पण अनेकदा त्यांच्याकडून नकारात्मक सल्ले येऊ शकतात, ज्यामुळे तुमचं मनोबल खचू शकतं। लोक सहानुभूती देण्याऐवजी तुम्हाला तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे तुमची समस्या अधिकच गुंतागुंतीची होऊ शकते। चाणक्यांच्या मते यशस्वी माणसं कधीच त्यांचं दुःख किंवा अडचणी दाखवत नाहीत, ते फक्त त्यांच्या यशाचं प्रदर्शन करतात। आर्थिक समस्या उघड केल्यास तुमचं सामाजिक स्थान आणि प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते, कारण लोक तुमचं दुर्बलपण ओळखून तुम्हाला कमी लेखू शकतात। म्हणून आर्थिक अडचणीवर स्वतःच काम करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी योग्य नियोजन आणि योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे। कोणत्याही आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास, संयम आणि मेहनतीने काम केल्यास त्यातून योग्य मार्ग निघू शकतो। आपल्या समस्यांवर शांतपणे काम करा, त्या सोडवण्याचा मार्ग शोधा, पण त्याची उघड चर्चा कधीच करू नका। त्यामुळे तुमची प्रतिष्ठा तुम्हाला टिकवता येईल आणि तुम्ही स्वतःच्या मार्गाने यशस्वी होऊ शकता। आर्थिक समस्या या तात्पुरत्या असतात, पण त्याचा सामना कसं करायचं हे महत्त्वाचं असतं। नंबर 3, कौटुंबिक समस्या। कुटुंब हे आपल्या आयुष्याचं आधारस्तंभ असतं आणि त्यातील नात्यांमध्ये निसरडेपणा येऊ नये याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। घरातील समस्या बाहेरच्या लोकांसमोर आणल्याने गोष्टी अधिक क्लिष्ट होतात। बाहेरचं कुणीही कुटुंबातील लोकांना नीट ओळखत नाही, त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा परिणाम अनेकदा चुकीचा होऊ शकतो। कुटुंबातील समस्या बाहेर नेल्याने कुटुंबाच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होतो। लोक अशा समस्या जाणून कधी कधी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात। तसेच बाहेरच्यांच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विश्वास कमी होऊ लागतो, यामुळे कुटुंबातील एकोपा तुटू शकतो आणि नाती कमकुवत होतात। चाणक्यांच्या मते घरातील वादविवाद हे शांततेत आणि संयमाने सोडवावेत। आपल्या नात्यांना सांभाळण्यासाठी
आणि कुटुंबातील बांधिलकी वाढवण्यासाठी समस्या घरातच हाताळणं आवश्यक आहे. नंबर 4, आपली कमजोरी. आपली कमजोरी कधीच इतरांसमोर उघडी करू नका, कारण त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. जर लोकांना तुमच्या कमजोर बाजू समजल्या तर त्या गोष्टीचा वापर करून तुमचं नुकसान करू शकतात. काही जण त्याचा आधार घेत तुमची खिल्ली उडवू शकतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. चाणक्य सांगतात की आपल्या कमजोरीवर काम करावं आणि ती आपली ताकद बनवावं. आपल्यात असलेल्या कमतरता ओळखून त्याचं निराकरण करण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत. कोणालाही आपल्या कमीपणाची जाणीव न होऊ देता आपलं आत्मबल वाढवायला हवं. आत्मविश्वासाने इतरांसमोर उभं राहणं ही यशाची पहिली पायरी आहे. कमीपणाच्या भावना बाजूला ठेवून आपण आपल्या ताकदीवर आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. यामुळे इतरांना आपली कमजोरी कधीच दिसणार नाही, उलट तुम्ही अधिक सक्षम आणि समर्थ वाटाल. आपण आपल्या क्षमतावर विश्वास ठेवला तर कुठलीही कमजोरी यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तर मित्रांनो, या होत्या चाणक्य यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी, ज्या तुम्ही अंमलात आणून तुमचं जीवन अधिक आनंदी करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.